आज आपण अशा एका दहशतीबद्दल बोलणार आहोत जिने 70-80च्या दशकात संपूर्ण मुंबईची झोप उडवली होती। जेव्हा सोशल मीडिया नव्हता तरी ही बातमी आगीसारखी पसरली होती। एक अशी स्त्री जिच्या खांद्यावर एक नाही तर दोन नाही तर तब्बल 3 मुंडकी होती। तिला पाहणारा माणूस जिवंत राहत नव्हता। कोण होती ही 3 मुंडीवाली बाई आणि आजही तिचं नाव घेतल्यावर जुन्या मुंबईकरांच्या अंगावर काटा का येतो? चला जाणून घेऊया। या भूताची दहशत पसरण्याची पद्धत फार विचित्र होती। असं म्हटलं जायचं की ही बाई भर दुपारी वस्तीत फिरायची। ती शांतपणे एखाद्या घराच्या दरवाजापाशी जायची आणि तिथे पांढऱ्या खडूने एक फुली म्हणजेच क्रॉस मारायची। ज्या घराच्या दारावर ही फुली दिसायची त्या घराचा काळ जवळ आला असं मानलं जायचं। खरी भीती सुरू व्हायची मध्यरात्री, जेव्हा सगळी मुंबई शांत असायची। तेव्हा त्या फुली मारलेल्या दरवाजावरची कडी वाजायची। आतल्या माणसाला वाटायचं कोणीतरी मदतीसाठी आलंय, पण दार उघडताच समोर दिसायचं ते भयानक दृश्य। 3 मुंडकी असलेली एक उंच स्त्री। तिचं ते रूप पाहूनच माणसाचं हृदय बंद पडायचं। ही फक्त एक अफवा नव्हती तर एक सामूहिक दहशत होती। गिरगाव, दादर, परळ, माटुंगासारख्या भागात लोक इतके घाबरत होते की रात्री पाळीव कुत्रं भुंकलं तरी लोकांचा थरकाप उडायचा। बचावासाठी लोक काय काय करत नव्हते। दरवाजावर श्रीराम लिहायचे किंवा स्वतःहून ती फुल्या मारायचे, जेणेकरून त्या भूताला वाटेल की इथे काम झालं आहे। काही लोक तर रात्री दरवाजाला बाहेरून कुलूप लावून घ्यायचे। ही दहशत इतकी वाढली होती की चक्क पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि जाहीर करावं लागलं की असं कोणतंही भूत अस्तित्वात नाही। काळ बदलला, मुंबई बदलली, पण 2013 मध्ये ही 3 मुंडीवाली बाई अचानक पुन्हा प्रकटली। यावेळी ठिकाण होतं नवी मुंबईतील कोपरखैरणे। एका शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सुरू असताना कोणीतरी भूत आलं अशी ओरड केली आणि तिथे चेंगराचेंगरी झाली। असं म्हटलं गेलं की ही बाई आता ओळखीच्या आवाजात हाक मारते। ती तुमच्या आईच्या किंवा वडिलांचा किंवा भावाचा, बहिणीचा आणि तुमच्या प्रेयसीचा आवाज काढून तुम्हाला हाक मारायची आणि तुम्ही बाहेर आलात की तुमचा गेम ओव्हर। कोपरखैरणेच्या अनेक सेक्टरमध्ये लोकांनी रात्री अंगणात झोपणं बंद केलं होतं। आजच्या युगात आपण याला अर्बन लिजंड किंवा केवळ एक अफवा मानतो। मानसोपचार तज्ज्ञांचं मते ही एक प्रकारची सामूहिक भीती होती जी एकाकडून दुसऱ्याकडे पसरत गेली। पण विचार करा, जर ती फक्त अफवा होती तर आजही हजारो लोक एकाच वेळी एकाच रूपाचं वर्णन कसं काय करतात? तिच्या 3 मुंडक्यांचं रहस्य आजही त्या जुन्या चाळीच्या भिंतींवर कुठेतरी दडलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, ही बाई खरीच अस्तित्वात होती की ही फक्त लोकांच्या कल्पनेतून जन्मलेली एक भीती होती? कमेंटमध्ये नक्की सांगा। जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच गूढ गोष्टींसाठी फाडू स्टोरीज ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।